नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यांना सुप्रभात फ्रॉम करगणी. आणि पाठी तुम्ही बघू शकता माझे काका पण आलेले आहेत विरारवरून सकाळी पहाटे 6 वाजता. आणि आमची तनुडी पण आली आहे, साराची दीदी. अरे पडले दोघं झालेत मॅचिंग, रेड आणि ब्ल्यू. विरारवरून आले, थेट विरारवरून ना. आणि इथं खुशच झालेली लगेच. आणि आम्ही निघालो आहे खरसुंडीला आणि कामं सुरू झालेली आहेत. 2 कामगार आलेले आहेत तिथे, त्यांनी कामं सुरू केलेली आहेत. पण मोठे आलेत का हो? येऊन गेला काय? तो कामं सुरू झालेली आहेत. 2 जण आले तिथे. हे वरचं काम आहे तेच बांधायला सुरुवात घेतात ना आता. चला आपल्याला जायचं पटापट. सो आम्ही निघालोय मित्रांनो. आता जस्ट 100 रुपयाचं पेट्रोल भरलंय. वाया बनपुरी चाललोय. जवळपास 12 किलोमीटर असेल खरसुंडी. आणि पाठी 2 भूतं बघा आणि आम्ही दोघं उघडे. आमच्याकडे काहीच नाही, माझ्याकडे टोपी आहे तेवढी. पण आजूबाजूचा हिरवा परिसर आणि पाऊस बघा, पाऊस काहीच नाही. आणि आपल्या मुंबईला तर एवढा पाऊस पडतोय आता थोडासा शांत झालाय म्हणून बरा. पण वातावरण तर 1 नंबर आहे. काय म्हणताय पब्लिक, कसं वाटतंय? ही पनवेलकर, हिला विचारा, तिकडे पण लय पाऊस पडत होता आहे का नाही का? ममता माहिती ना, ममताची मुलगी. आम्ही जस्ट आता थांबलोय इथे बनपुरी गावाच्या पुढे आलोय. जवळपास 2 ते 3 किलोमीटर आलो असेल. आणि आम्हाला समोरच पाठीमागे दिसलेला आहे मोर. सो कसं वाटतंय सारा? मोर बघितलास? सारा तर झोपली होती. सोनी तर खुश. सोनी आता जस्ट बोलत होती मोर कुठे आहे? मोर दिसायला पाहिजे आपल्या गावाला. मोर वरच दिसतात. काय तनू, कसं वाटतंय? गेला त्यातला आमचा आवाज आला असेल, गेला तो. सो जस्ट बघितला आणि मोर उडून गेलेला आहे. उडून म्हणजे गेला खाली. तो ओढा असेल मे बी, तिथे ओढ्याच्या बाजूलाच असतात आपल्या इकडे घाटावरती मोर. कसं वाटलं मग पोरींनो? मस्त. 1 मोठी 2 छोट्या. सो आता जवळपास मला वाटतं 3 किलोमीटर असेल, 3 ते 4. आणि सोनीने काय बोर्ड वाचलास तिथे? बाळूमामाचं मंदिर काहीतरी वाचलं इकडे. आम्ही आलोय, मंदिरात प्रवेश केलेला आहे जसं की तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. आणि आतमध्ये चाललोय आता. गर्दी नाही. काल आलो असतो तर बरीच गर्दी भेटली असती, कारण रविवार असा वार आहे खरसुंडी देवस्थानाचा. आज आहे सोमवार 14 ऑगस्ट, त्यामुळे गर्दी नाही आहे काय. सो इथून निघायचा वेळ झाली. आता बसल्या आम्ही तिकीट्स बुक केले. ॲक्च्युली अवेलेबल होते, पण काय मला माहिती नाही, आता हॉलिडे सीझन चालू आहे त्यामुळे तिकीट्स आम्हाला वेटिंग लिस्ट लागली. आता महालक्ष्मीची पण नाही भेटले अजून, बाकी चालुक्य होते त्याची पण नाही भेटले. मग आम्ही शेवटी सकाळी कोयनाची काढलेत. आता ती पण वेटिंग लिस्ट आहे, नाहीतर मग बस जिंदाबाद है ना. अर्धा तास गेला आमचा इथे बुकिंग करता. आणि प्रसाद भेटला आम्हाला. कसा आहे प्रसाद? छान आहे. छान आहे. आवडला का? पहिले नाही बोलत होतीस मग. जस्ट आता आम्ही आलोय
खरसुंडीवरून आणि आल्यानंतर आपली कामं फास्ट ट्रॅकवर चालू झालेत. काल जरा त्याला बोललो आम्ही, त्यामुळे त्या गावातलाच आम्ही गवंडी शोधला, त्याला आणून दिलाय आणि कामं जरा फटाफट व्हायला लागलेत आता. आणि जाताना एवढं मस्त वातावरण होतं, गार वाटत होतं, येताना ऊन आणि गरम व्हायला लागलं. जरा वेदर असंच असतं इथे, सकाळचं आणि रात्रीचं गार असतं आणि दुपारी थोडा ऊन असं फील होत होतं. पण गाडीवर बसला की परत गार हवा सुरूच होते. कसं वाटतंय बाबू, तुम्ही पहिल्यांदा आले होते ना, हे काम सुरू होते तेव्हा पहिले आले होते ना, त्याच्यानंतर आता सेकंड तिसरी वेळ आहे ना. आणि आपण येत नव्हतो जास्त गावाला. काम सुरू झाल्यापासून आता सगळेच येत आहेत गावाला. घर झाल्यावरती तर काय प्रत्येक वर्षी येणारच, 2-3 फेऱ्या असतीलच. कशी झोप आली होती गाडीवरती? हा ना, या दोघी गाडीवरती गार वाटून अशा झोपल्यात, पार पेंगल्यात. मला पकडून ठेवलंय, तिला पकडून ठेवलंय, तिघींनी एकमेकांना पकडले आणि मला जागा एवढीशीच बसायला, एवढीशीच जागा. हसते अजून. काम चालू पाठी मग मस्तपैकी. आता बघू आज कितीपर्यंत होते. पूर्ण राऊंड तरी झाला पाहिजे किंवा अर्धा राऊंड झाला पाहिजे. थोड्याशा विश्रांतीनंतर मग आपलं काम बघायला आलो, तर काम एवढं झालेलं आहे ते तर मगाशी व्हिडिओमध्ये दिसलं. हे इथपर्यंत पूर्ण येऊन सोडलं इथं आणि या साईडला परत सुरुवात केली आहे. हे पूर्ण या आपल्या रूमपर्यंत झाले. आता तिथं दादाच्या रूमपर्यंत, मग वहिनीच्या तिथपर्यंत जाणार आहे. मग तसा परत गोल फिरून होणार आहे. तिकडं 6 थर आहे, तिथं 4-5 थर लागतील या साईडला. आणि विटा संपत चालल्यात आता. मला वाटतं पुरतील बरोबर सगळ्या विटा, काय उरणार नाहीत. आणि थोडा थोडा पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम. इथं काय जोरात पाऊस पडत नाही, मुंबईसारखा आपल्या बारका बारकाच पाऊस असतोय, छोटा छोटा. आणि पाणी मारायचं पण काम सुरू झालेलं आहे. आणि परत एकदा पाणी मारायचं काम असं सुरू आहे, पाईपाला लावून. असं काठीला लावून पाईप दादा पाणी मारतो रोज. भिजवायलाच लागतंय नवीन नवीन बांधल्यावरती सगळं. काय मग निवांत आहे? धडाडीचे कार्यकर्ते. काकी बघितली नाही सकाळी? काकी आहे इथे उभी. बाजारात जाणार आहे काय आता? नाही. पाऊस चालू आहे बारीक बारीक, कॅमेऱ्यात दिसतोय का माहिती नाही. इथं दळण पण आहे आपल्याला पाणी गरम करायला चुलीमध्ये. त्या साईडला पण तिकडे दळण आहे ते बरंच. टाकी तिथे आहेत 3 पाणी मारण्यासाठी. सकाळी मोटर लावून पाणी जमा करतो आणि आता मोटर लावून वरती घराला मारतो पाणी. हे इकडे आहे संतोषची बाईक, ती मुंबईवरून आली MH03 आपली. पाऊस आलाय आता. चला चला आतमध्ये, कॅमेरा भिजतोय. मित्रांनो पाऊस सुरू झालाय बऱ्यापैकी. का आता आल्यापासून मला वाटतं हा एवढा कंटिन्यू पाऊस पडतोय. सो आजची व्हिडिओ इथेच शॉर्ट अँड सिम्पल ठेवतो आणि इथे संपवतो. आवडली असेल तर नक्की ॲज युजुअल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये. एकमेकांची काळजी घ्या. स्टे पॉझिटिव्ह. बाय बाय.